हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजी धुण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करून मी स्वच्छ करून भाजी घेत आहे. 2 ते 3 पाण्याने मी ही भाजी स्वच्छ धुतलेली आहे. कारण पावसाचे दिवस आहे, भाजीला खूप सारी माती चिकटलेली असते. स्वच्छ भाजी धुण्यात नाही आली तर भाजी कचकच लागते. त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्याने तुम्ही स्वच्छ भाजी धुवून घ्यावी. आणि नंतर मी त्याला दुसरे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. ते छान भाजून घेतले. त्यानंतर खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटण्यासाठी काढून घेतले. शेपूच्या भाजीमध्ये शेंगदाणे जास्त बारीक छान लागत नाही. थोडे दाताखाली आले तर भाजी अजून छान लागते. त्याच्यामुळे मी खलबत्त्यातच शेंगदाणे बारीक करते. अशाच प्रकारे शेंगदाणे मी बारीक करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरे तडतडून घेतली आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट त्यात ॲड केली. ती पण छान परतून घेतली. ती परतून झाल्यानंतर त्यात शेपूची भाजी ॲड केली. शेपूची भाजी दिसायला पहा ना किती सुंदर दिसत आहे, एकदम हिरवी. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मूग डाळ टाकून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून वाफवून घेतलेली आहे. ते छान वाफवून झाल्यानंतर त्याला एकत्र करून घेतलं आणि नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर ते छान मिक्स करून घेतलं आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा वाफेवरती ठेवलं. तुम्हाला शेपूची भाजी आवडते की नाही ते तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही शेपूची भाजी कशी बनवता तेही नक्की सांगा. शेंगदाणे भाजीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर झाकून ठेवली 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर तुम्ही भाजी पाहू शकता किती टेम्पटिंग आणि छान दिसत होती. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. Thank you for watching this video. Like, share and subscribe and support me.